आज तुम्ही भेट घेतलेली आहे, नेमकं काय मागणी होती, काय तुमची चर्चा ठरलं? काय आहे की आदर्श जे घोटाळा आहे ते आपल्याला माहित आहे. मागच्या 2 वर्षापासून सातत्याने आम्ही त्याच्या बाबतीत आंदोलन करत आहे आणि सर्वांचं सहकार्य असल्यामुळे कमीत कमी किती हजार लोकांना पैसे मिळालेले आहे. 28,500 लोकांना त्यांचे पैसे परत मिळालेले आहे. मला असं वाटतं की राज्यामध्ये एकमेव अशी पतसंस्था असेल की ज्याच्या पैसे बुडाल्यानंतर ते ठेवीदारांना परत मिळालेले आहे. आता शिल्लक जे 7,000 लोक राहिलेले आहे ते 50,000 पेक्षा जास्त त्यांचं हे आहे ठेवी होती आणि ते 7,000 लोक आहे. आता आम्ही DDR साहेबांना हे विनंती केलेली आहे, जे पैसा तुम्हाला आता मिळणार आहे ते सरसकट हे बघू नका की कोणाचे 50,000 आहे, 5 लाख आहे किंवा 10 लाख रुपये आहे. सरसकट त्याचं वाटप करा. म्हणजे द्यायचे असेल 10,000 रुपये तर सगळ्यांना 10,000 रुपये द्या, असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. काही जे प्रॉपर्टीज आहे ज्याचा लिलाव त्या काढलेले आहे ते विकत नाही. का विकत नाही आहे? कारण त्यांचा नियम असा आहे की लिलाव मध्ये भाग घेतल्यानंतर समजा ते तुम्हाला ते प्रॉपर्टी मिळाली तर 1 महिन्याच्या आत तुम्हाला सगळं पैसे भरावं लागतं. आता करमाळमध्ये जिनिंग मिल आहे, खूप मोठी मिल आहे, 2 एकरच्या जवळ जागा आहे, मशिनरी आहे, सगळं आहे. पण त्याच्या लिलावामध्ये समजा 8 कोटी 10 कोटी रुपये मध्ये 1 महिन्यामध्ये कोणते पैसे देणार आहेत ते पैसे? तर आम्ही त्यांना सांगितलेले आहे की काहीतरी वेळ वाढवून द्या त्यांना आणि बँकेतून त्यांना कर्ज मिळत आहे का त्याच्यासाठीही बघा. आणि जे शिल्लक राहिलेली प्रॉपर्टीज आहे त्याचा लवकरात लवकर लिलाव करून या लोकांना पैसे परत कशा मिळतील याच्या बाबतीत निर्णय घ्या. ते प्रॉपर्टी लिलाव होत नसेल तर एक सुझाव देण्यात आला होता, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली होती, त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे की समजा कोणती प्रॉपर्टी लिलावामध्ये विकत नसेल, कोणी घ्यायला तयार नसेल, पण हे जे ठेवीदार आहे ते एकत्र येऊन समजा 10, 15, 20, 50 ठेवीदार एकत्र येऊन ते म्हणतील की नाही आम्हाला हे प्रॉपर्टी जे आहे ना पैसे नको, आता आम्हाला तुम्ही सरकारी नियमाप्रमाणे जे त्याचा रेडी रेकनर रेट प्रमाणे ते भाव ठरवलेला आहे त्याप्रमाणे ते प्रॉपर्टी आम्हाला द्या, आम्ही नंतर विकू. तर कमीत कमी त्यांना हे आश्वासन राहील की बाबा आपला पैसा गेला नाही, आता प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे. तर अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी सरकारकडे पाठवलेला आहे. आता याचा निर्णय घेण्याचा अधिकार सहकार मंत्र्यांचा आहे. सहकार मंत्रीना आम्ही विनंती करणार आहे की अधिवेशन संपल्यानंतर आम्ही मुंबईला एक मीटिंग त्यांनी बोलावे आणि आदर्श ठेवीदारांच्या बाबतीत त्यांनी हे निर्णय घ्यावा ज्याच्यामुळे हे लोकांचे पैसे परत मिळतील लवकरात लवकर. आदर्श ठेवीदारांचा घोटाळा आहे त्यामध्ये काही आरोपी शिवसेनेमध्ये गेल्याची माहिती आहे. म्हणजे याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार आहे की 2 असे महिला जे डायरेक्टर्स होते, जे आदर्श ते संचालक मंडळावर होते, ते त्यांना आमचे आदर्शवादी पार्टी जी आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे आदर्शवादी पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी असा हात जोडून त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. त्याचे फोटोज आलेले आहे. त्याच्या FIR मध्ये एक महिला जे आहे 10 नंबरवर ती FIR मध्ये तिचं नाव आहे, हे गोरगरीब लोकांचे पैसे खाणारे. आता मला हे प्रश्न संजय शिरसाट साहेबांना विचारायचा आहे, हे गोरगरीब लोकांचे पैसे खाणारे लोकांना तुम्ही हात जोडून आपली स्वतःची आरती करून घेऊन त्या महिलांना तुम्ही आपल्या पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही एक फोटो दाखवा की त्यांच्या सोबत तुम्ही उभे राहून त्यांच्या समोर असा हात जोडून उभे आहे हे माफी मागायला की आमच्या सरकारमध्ये हे झालेला आहे. तर हे दुर्दैवी गोष्ट आहे की जे आरोपी आहे आदर्शचे त्या आरोपींना तुम्ही आपल्या वॉशिंग मध्ये टाकलेले आहे आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना स्वच्छ करून त्यांना स्वागत केलेलं आहे. हे लोकांना ते काय उत्तर देतील मला माहित नाही आहे. अशा लोकांना सत्तेचं संरक्षण मिळतंय का? मी सुरुवातीपासून हे बोललो होतो की हे अंबादास मानकापे जे आहे त्याला राजनैतिक संरक्षण मिळालेलं होतं. कुणाकडून मिळालेलं होतं? तर हेच भारतीय जनता पार्टी,
हेच शिवसेनेकडून मिळालेलं होतं. इकडचे स्थानिक नेते त्यांच्या पाठीशी होते, म्हणून हे गोरगरीब लोकांच्या पैसे खाऊन मस्त राहत होता. त्याला माहित होता की माझा कोणीही काही वाकडा करू शकत नाही. पण आम्ही त्याला जेलमध्ये पाठवले, त्याचा पूर्ण परिवार जेलमध्ये आहे. आता त्या जेलमध्ये बाहेर आला की पुन्हा ते त्यांच्याचकडे गेलेले आहे. याचा अर्थ काय होतो? की आम्ही तुम्हाला पहिलेही संरक्षण दिलं होतं, आता तुम्ही बाहेर आलेले आहे या आमच्या पक्षात. आणि तसं तर देशामध्ये सुरू आहे हे कारभार, की कितीही मोठा आरोपी असू द्या, कितीही मोठा गुन्हेगार असू द्या, त्याला आपल्या पार्टीमध्ये घ्यायचं, वॉशिंग मशीन मध्ये टाकायचं आणि हे सगळं करून. आणि फक्त हेच नाही, हे इकडचे जे DDR साहेब होते इकडचे, ज्यांच्या काळात मंत्री कोण होते, तर भारतीय जनता पार्टीचे जे मंत्री या स्थानिक आपले मंत्री आहे अतुल सावे साहेब भारतीय जनता पार्टीचे. आता हे मागचे जे DDR आहे ना, ते कुठे गेले आहे? ते अतुल सावेचे OSD म्हणून जॉईन झालेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्यांच्या काळामध्ये सगळा काळा गोरखधंदा सुरू होता त्यांना तुम्ही आपल्या कारण बहुतेक त्यांना सगळं माहित आहे की पैसा कमावण्याचे कोणकोणते तरीके आहे, म्हणून त्यांनी घेतलं असेल. अभी तक 75 लोग मर चुके हैं। देखिए, अब हमने ये तय किया है कि अब अगर इसके बाद अगर किसी की मौत होगी, दुर्दैव अगर किसी की जान जाती है, तो अब हम उनका अंतिम संस्कार जो है उनके घर पे या शमशान भूमि पर नहीं होगा, यहाँ के जिला अधिकारी के घर के सामने लेकर जाके उस शख्स का, उस महिला का अंतिम संस्कार किया जाएगा। और ये हम सबको बता दे रहे हैं, चाहे फिर वो कन्नड़, गंगापुर, वैजापुर, फुलंबरी, सिल्लोड कहीं का भी ठेकेदार हो, अगर उसकी दुर्दैवी अगर मौत होती है, क्योंकि इनको इतनी मस्ती है कि जो मंत्रियां हवाई जहाजों में घूम के तो मौज मस्ती कर रहे हैं, उनको ये गरीब लोगों के बारे में कोई फिक्र नहीं है। तो हमने ये फैसला लिया है। अब उनकी देखिएगा कि हमारी भी उम्मीद है कि किसी की जान ना जाए, लेकिन अगर किसी की जान जाती है तो उसका अंतिम संस्कार जो है वो जिला अधिकारी के घर के सामने किया जाएगा।